नमस्कार. थोड्याशा विश्रांतीनंतर मी परत आपल्या समोर आलेली आहे. भगवान श्रीरामांचा 7वा अवतारातला शेवटचा भाग सांगण्यासाठी. कालच्या भागामध्ये आपण भगवंतांच्या अवतारामधून बरंच काही शिकलेलं आहे, की ते ज्या संकटांना त्यांनी कशी तोंड दिली, ज्या प्रकारे त्यांनी त्या संकटातून बाहेर पडले, भगवान श्रीराम जसे बाहेर पडले, तसे आपण बाहेर पडू शकतो. म्हणजे प्रत्येक संकटामध्ये आपण जर विचार केला, की प्रभू श्रीरामांनी आता इथे काय विचार केला असता किंवा या संकटाला त्यांनी कसं तोंड दिलं असतं, असा जर विचार केला, तर आपल्याला बऱ्याच गोष्टी सहज सोप्या होऊ शकतात आणि ताणतणाव आपला कमी होऊ शकतो. हे आपण कालच्या भागामध्ये बघितले. आता आपण हा शेवटचा भाग बघणार आहोत. यामध्ये पण आपल्याला खूप छान उपदेश होणार आहे कलियुगासाठी. हनुमान पाताळामध्ये गेलेले होते. पाताळामध्ये त्यांना अनेक अंगठ्या दिसल्या. त्या अंगठ्यांमध्ये त्यांना कळले, की आता आपल्या भगवंतांची, भगवान श्रीरामांच्या अवतार समाप्तीची वेळ नजीक आलेली आहे आणि म्हणूनच रामानी आपल्याला थोड्या वेळाकरता त्यांच्या अवतार समाप्तीच्या वेळेला आपण तिथे नको उभे राहायला, म्हणून त्यांनी आपल्याला थोड्या वेळाकरता पाताळामध्ये पाठवलेले आहे. आपण जसेही पाताळातून वर जाऊ तोपर्यंत भगवान श्रीरामांची अवतार समाप्ती झालेली असेल हे हनुमंतांना समजलेले होते आणि त्यांच्या त्या वेदनेतून त्यांच्या डोळ्यातून अखंड अश्रू वाहत होते. आता याच्या पुढचा भाग आपल्याला बघायचा आहे. अवतार समाप्ती आता होणार आहे, त्याच्या आधी एक थोडासा उपदेश आहे. आजच्या कलियुगामध्ये सगळ्यात मोठी समस्या काय आहे आपल्याला माहितीये? आपल्याला रावणासारखी 10 डोकी नाहीयेत, पण 10ही दिशांना पळणारं मन मात्र आपल्या जवळ आहे. मोबाईलवर तासनतास वेळ काढणारा माणूस कलियुगामध्ये आहे. दुसऱ्यांच्या यशाशी स्वतःची तुलना करणारा माणूस आहे. रात्री उशिरापर्यंत जागून आपली मनःशांती गमावणारा माणूस आहे. घरात 4 माणसे असून चारही माणसांची तोंड 4 दिशेला असणारी आणि एकमेकाशी कामापुरती बोलणारी अनेक कुटुंब कलियुगामध्ये आहेत. राव रामायणातला रावण बाहेर नाहीये, तो आपल्या अहंकारामध्ये, आपल्या मनामध्ये दडलेला आहे. रामायणामध्ये तरी तो बाहेर होता, पण तो आता कलियुगामध्ये आपल्या मनामध्ये दडलेला आहे. अहंकार रूपी रावण आहे तो. रामायणातली लंका बाहेर नाहीये सध्या कलियुगामध्ये, ही आपल्या मनामधल्या वासनांमध्ये भरलेली आहे. आणि राम देखील बाहेर नाहीयेत, तर ते आपल्या विवेकामध्ये आजही राम, प्रभू श्रीराम आहेत. आज एखाद्या घरात सगळ्या सुखसोयी असतात. एखाद्या काय, सगळ्याच घरांमध्ये भरपूर सुखसोयी असतात. खूप मोठं घर असतं, गाडी असते, पैसा असते, पण मनःशांती अजिबात नसते. हीच ती सुवर्ण लंका आहे, की वैभव सगळं आहे, पण आतून माणूस पूर्णपणे रिकामा आहे. सोन्याची लंका असूनही रावण कुठे सुखी होता? तो नव्हता सुखी, त्याला हव्यास होता. प्रत्येक गोष्ट त्याला असं वाटायची, की माझ्या लंकेमध्ये ती गोष्ट आहे. आजही आपल्या कलियुगामध्ये आपल्या मनामध्ये ही लंका अजूनही जिवंत आहे. आपण हेच करतो. आपल्याकडे जे आहे, आता दुसऱ्याच्याकडे, आपल्याकडे एक गाडीचं मॉडेल आहे, दुसऱ्याकडे दुसरं दिसलं, ते मॉडेल माझ्याकडे का नाही? ती गाडी माझ्याकडे का असू शकत नाही? ही तुलना होते. कारण बऱ्याच वेळेला सुख संपत्तीत नसते, सुख समाधानात असते. छोटीशी गोष्ट जरी तुमच्याकडे असली आणि तुम्ही समाधान मानलं, की अरे ही गोष्ट आहे, ठीक आहे, माझ्यासाठी ही भरपूर आहे, असं जर तुम्ही मानलं, तर तुम्हाला छोट्याशा गोष्टीमध्ये देखील समाधान मिळतं. आज अनेक लोक आपल्याला म्हणतात, माझ्याकडे वेळच नाही. आपण कुणाला काही म्हणायला जाऊयात. आता एखादं आपण म्हणलं, की अरे मी हे करतोय किंवा हे करतेय, हे तू बघ किंवा ऐक. छे माझ्याकडे वेळ नाहीये. पण हनुमान आपल्याला शिकवतात, की जिथे प्रेम असतं, जिथे इच्छा असते, तिथे आपोआप वेळ निघतो. पण शबरीने काही मागितले नाही, केवटाने काही मागितले नाही, हनुमानाने काही मागितले नाही. भगवंतांची त्यांनी फक्त सेवा केली. म्हणून आजही ते आपल्या स्मरणामध्ये आहेत. कलियुगामधल्या राम अवतारातला सर्वात मोठा उपदेश कोणता असेल, तर तो हा आहे, की अधिकार मागण्यापेक्षा आधी कर्तव्य पार पाडा. प्रत्येक गोष्टीमध्ये हे मला पाहिजे किंवा हा माझाच अधिकार आहे, हे मीच करणार, हे करण्यापेक्षा आधी फक्त कर्तव्य करा.
इतरांना बदलायला जाऊ नका. बऱ्याच वेळेला असं आपल्याला होतो कलियुगामध्ये, किंवा अशात आपल्याला असं वाटायला लागतं की नाही, आपण सगळ्यांना बदलूयात, प्रत्येकाचे आपण विचार बदलूयात, प्रत्येकांमध्ये आपण काहीतरी चांगला बदल घडवूयात. एवढं सगळं करण्यापेक्षा आपण आधी स्वतःलाच बदललं तर, अहंकार जर आपल्यामधला आपण कमी केला आणि नम्रता वाढवली तर किती फरक पडू शकतो. तक्रारी आजकाल आपण बघतो की इतक्या तक्रारी असतात, प्रत्येकाला दुसऱ्याबद्दल तक्रार असते. ती व्यक्ती हे करत नाही, तो व्यक्ती ते करत नाही. ते म्हणजे आपण जर कोणाबद्दल बोलायला लागलो तर सुरुवात साधी सरळ होते आणि त्यानंतर मात्र तक्रारींचा पाढा वाचला जातो. होतं की नाही असं? सहज देखील आपण बसायला खाली गेलो, नातेवाईक असो, एखादा आपण गेट टुगेदर असतं, आपण गेट टुगेदर मध्ये जमतो, कौटुंबिक गेट टुगेदर म्हणा, मित्रमैत्रिणींचं म्हणा, कुठलंही समजा. आपण थोड्या वेळाकरता आपले इतर, तू काय करतो, मी काय करतो, किंवा खूप दिवसांनी भेटलो तर थोड्या चर्चा होतात आणि त्याच्यानंतर मात्र काही ना काही तक्रारींचा कुणा ना कुणाचा बद्दल तरी पाढा सुरू, असं होतं. हे एवढं सगळं करण्यापेक्षा, तक्रारी करण्यापेक्षा, जर आपण ठरवलं की नाही, मला तक्रार करायचीच नाही, जे काही असेल त्या व्यक्तीचा तो स्वभाव असेल, तक्रार करण्यापेक्षा मी जर त्या व्यक्तीमधलं चांगलं बघायचं ठरवलं तर त्या व्यक्तीमध्ये, त्या व्यक्तीला पण ते लक्षात येईल की ही व्यक्ती तक्रार करत नाही, आपल्याबद्दल तक्रार करत नाही, ही फक्त आपल्यातलं चांगलं हुडकते. राम नाम, आणि एवढं सगळं, हे सगळं करत करत अजून एक गोष्ट आपण केली, राम नामाशी जर आपलं नातं जोडून ठेवलं, कायमस्वरूपी जर आपण नातं जोडलं रामनामाशी, तर कितीतरी बदल आपल्यामध्ये होऊ शकतो. मान्य आहे मला की हे सांगायला खूप सोपं आहे, हे प्रवचनापुरतं सगळ्यांना असं पण वाटू शकतं, हे प्रवचनापुरतं खूप सोपं आहे, प्रत्यक्षात अंमल करणं हे जरा अवघड आहे. हे मला पण पटतंय, कारण डोक्यावर आपल्या कली बसलेला आहे. कली पटकन चांगले विचार आपल्याला अंमलात आणू देत नाही. पण तरीही आपण रामनामाचा, भगवंतांच्या नामाचा जर आधार घेतला तर कलीला आपल्याजवळ स्थान उरणार नाही, हे पुराणामध्ये देखील आपल्याला सांगितलेलं आहे. तो रामनामाचा आधार घेऊन जर आपण आपल्यामध्ये बदल करायचा ठरवला तर खूप बदल होऊ शकतो. हनुमान पाताळामधून पृथ्वीवर आले. काही परंपरानुसार, काही पुराण परंपरानुसार असे सांगितले आहे की पाताळातून प्रभू श्रीरामाने त्यांना जाणीवपूर्वक पाताळामध्ये पाठवलं होतं, कारण त्यांना वैकुंठामध्ये जायचं होतं. म्हणून काही पुराण परंपरानुसार रामानी हनुमान यायच्या आधीच शरयू नदीकडे प्रस्थान केलेले होते. रामानी भरत आणि शत्रुघ्न या दोघांना पण बोलवलेले होते. आता आपल्याला फक्त मी एक सांगते की भरत आणि शत्रुघ्न देखील भगवंतांचे अंश अवतार म्हणायला हरकत नाही. भरत भगवंतांच्या पंचजन्य शंखाचा अंश होता आणि शत्रुघ्न सुदर्शन चक्राचा अंश होता, म्हणून त्यांना तर त्यांच्याबरोबर जाणे भागच होते. प्रभू श्रीराम म्हणजे भगवान विष्णूंचे शेषनाग म्हणून लक्ष्मण होते, त्यांनी आधीच निघून गेलेले होते. आता भगवंतांना जायचं होतं तर त्यांच्याबरोबर पंचजन्य शंख आणि सुदर्शन चक्र तर बरोबर यायलाच पाहिजे होतं. म्हणून काही परंपरामध्ये असे सांगितलेले आहे की रामानी शरयू नदीकडे प्रस्थान केले आणि भरत आणि शत्रुघ्नाला पण आपल्या बरोबर बोलवले. अयोध्येतले अनेक नागरिक, अनेक प्रजा प्रभू श्रीरामांच्या मागे निघालेली होती. सर्वांना जाणवत होते की एक युग आता समाप्त होत आहे. प्रभू श्रीराम शरयू नदीच्या तीरावर आले. आजही शरयू नदी लाखो भक्तांसाठी पवित्र मानली जाते. आपण ज्या ज्या वेळेला अयोध्येला जातो त्यावेळेला आधी शरयू नदीकडे जातो, तिथे अंघोळ वगैरे स्नान करण्याची प्रथा आहे. कारण जिथे प्रभू श्रीराम म्हणजे भगवंतांचं जिथे वैकुंठाला, तिथून वैकुंठाला गेले, म्हणून ती नदी अत्यंत पवित्र मानली जाते. प्रभू श्रीरामांनी शरयूच्या जलामध्ये प्रवेश केला. हा आता शेवटचा भाग येतोय. प्रभू श्रीरामांचा वैकुंठाकडे जाण्याचा हा प्रवास सुरू होतो इथे. आणि त्याच ज्या वेळेला त्या शरयूच्या पवित्र जलामध्ये प्रभू श्रीरामांनी प्रवेश केला, त्याच क्षणी त्यांचे दिव्य विष्णू रूप प्रगट झाले.
भरत शत्रुघ्न देखील आपापल्या दिव्य स्वरूपामध्ये म्हणजे पांचजन्य शंख आणि सुदर्शन चक्रामध्ये विलीन झाले. अनेक पुराणामध्ये असे पण वर्णन आलेले आहे, असंख्य अयोध्यावासी प्रभू श्रीरामाबरोबर शरयू नदीमध्ये त्यांनी स्वतःला झोकून दिले, म्हणजे त्यांना पण वैकुंठ पाहिजे होतं आणि ते प्रभू श्रीरामांबरोबर गेले, म्हणून ते उच्च लोकामध्ये म्हणजे वैकुंठामध्ये प्रभू श्रीरामांबरोबर गेले. हा एका राजाचा मृत्यू नव्हता, ही एका अवताराची पूर्णता होती. रामानी जन्म घेतला, रामानी जीवन जगलं, रामानी संकटे भोगली, रामानी त्याग केला, रामानी धर्म पण जगून दाखवला आणि शेवटी रामानी हेच आपल्याला सांगितले, जीवन कितीही मोठे जगलात तरी ते किती धर्माने, किती न्यायाने आणि किती सत्याने जगला आहेत हे सगळ्यांसाठी महत्वाचे असते. कृष्ण अवतारामध्ये भगवंत गीता सांगतात, पण राम अवतारामध्ये भगवंताने गीता जगून दाखवली. जगणं कसं असावं माणसाचं हे भगवंतानी राम अवतारामध्ये आपल्याला करून दाखवलेले आहे. म्हणून राम केवळ देव नाहीत, तर ते आपल्या जगण्याची एक पद्धत आहे. आजही रावणासारखा अहंकार आहे, म्हणून रामाची गरज, नितांत गरज आहे. आजही शबरीसारखी श्रद्धा आहे, म्हणूनच रामकथा आजही जिवंत आहे. आजही हनुमानासारखी सेवा आहे, म्हणून धर्म टिकून आहे. आजही बिभीषणासारखी सत्यनिष्ठा आहे, म्हणून धर्म परत टिकून आहे. आजही जो माणूस सत्य, कर्तव्य, नम्रता आणि प्रेम याची निवड करतो, त्याच्या जीवनामध्ये राम अवतार घडत असतो. भगवंतांची निवड आजही सुरू आहे. मी मागे आपल्याला सांगितलं होतं, ज्या वेळेला भगवंतांच्या लीला हा एपिसोड आपण बनवलेला होता, की त्यांच्यामध्ये जी पात्रे असतात त्या पात्रांची निवड भगवंत करत असतात. कुणाला कुठली भूमिका द्यायची, कुणाला कुठला पात्र द्यायचं हे भगवंताने ठरवलेलं असतं. कलियुगामध्ये देखील सुरू आहे. भगवंत विचार करत असतील, आजही भगवंतांची निवड चालू असेल. या निवडीमध्ये आपल्याला स्थान मिळावे म्हणून आपण आजपासूनच थोडासा प्रयत्न करूयात. आपण पण करा, मी पण करते. थोडासा होणार अवघड, खूप अवघड आहे. मी सांगितलं नाही की सांगणं खूप सोपं जातं. ही गोष्ट प्रत्येकाच्या मनात येईल की हे सांगणं खूप सोपं आहे, पण करणं प्रचंड अवघड आहे. पण आपण थोड्याशा अंशाने सुरुवात केली तर पूर्ण होणार नाही. आपल्याकडून वेळ लागेल, कदाचित वर्ष लागेल, 2 वर्ष लागतील. करूयात ना. जोपर्यंत भगवंतांनी आपल्याला श्वास दिलेला आहे, त्यांनी दिलेला श्वास आहे, तोच तो परत घेणार आहे श्वास आपला. जोपर्यंत तो परत घेत नाही तोपर्यंत आपण प्रयत्न करत राहूयात. जर समजा आपल्यामध्ये बदल घडला आणि भगवंतांना ते जर लक्षात आले की आपल्यामध्ये बदल घडलाय आणि त्यांनी त्यांच्या लील्यामध्ये आपल्याला स्थान दिलं, तर किती मोठं पुण्य होईल आपल्यासाठी ते. म्हणून आपण आजपासून थोडासा प्रयत्न करूयात. म्हणून मला असं वाटतंय की राम अवताराचा सगळ्यात मोठा प्रश्न हा नाही की राम कोण होते. खरा प्रश्न हा आहे की रामाना भेटून हजारो लोक गेले. राम ज्यावेळेला राजपुत्र म्हणून ज्यावेळेला विश्वामित्र ऋषींनी त्यांना राजवाड्याच्या बाहेर काढले, त्याच्यानंतर त्यांचा जो अखंड प्रवास सुरू राहिलेला होता, वैकुंठाला जाईपर्यंत त्यांचा प्रवास चालू होता. त्या प्रवासामध्ये त्यांना असंख्य लोक भेटले. पण आपल्याला त्यांच्यापैकी काही ठराविकच लोक का हो लक्षात राहिले? विचार केला कधी? शबरीच का आपल्या लक्षात राहिली? जटायूच का आपल्या लक्षात राहिला? सुग्रीव का? अंगद का? असे ठराविकच लोक, जांबुवंत का? हेच लोक का आपल्या लक्षात राहिले? कारण त्यांनी रामांकडून काहीच घेतलं नव्हतं. त्यांनी स्वतःला रामाला अर्पण केलेलं होतं. आणि कदाचित भक्ती म्हणजे हीच गोष्ट असेल की भगवंतांच्याकडे सतत मागण्या नाही करायच्या, तर स्वतःला त्यांना अर्पण करायचं. यालाच भक्ती म्हणत असतील. आज आपण देवाकडे जातो, मागणीसाठीच जातो, नवस करतो, काहीतरी मागायचं असतं. काहीतरी स्वतःसाठी आहे, नवऱ्यासाठी आहे, मुलं आहे, सुना आहे, नातवंड आहे, जावाई आहे, मुलगी आहे,
जी काही आपल्या घरामध्ये सगळे असतात त्या सगळ्यांच्यासाठी आपण देवाकडे मागणी मागतो. पण शबरीकडे कुठलीच यादी नव्हती, हनुमानाकडे कुठलीच यादी नव्हती, जटायूने तर कुठलीच अपेक्षा ठेवलेली नव्हती. त्यांच्याकडे काय होतं तर फक्त प्रेम, श्रद्धा आणि भक्ती एवढंच होतं. आणि त्यांनी तेच भगवंतांना अर्पण केलं. आपण काय करतो, एक थोडासा नारळ घेऊन जातो, थोडा प्रसाद घेऊन जातो, एवढ्याशा गोष्टीसाठी आपण ही मोठी यादी घेऊन जातो, देतो देवाला एवढूस, आणि आपण काय द्यायचं त्यांनीच आपल्याला सगळं दिलेलं असतं, त्यातलंच आपण परत त्याला देत असतो. हे एवढंच द्यायचं आणि मागणी मात्र एवढी करायची. पण जटायू असो, हनुमान असो, शबरी असो, या लोकांनी काय केलं, त्यांनी त्यांची श्रद्धा, भक्ती, प्रेम भगवंतांना अर्पण केलं. म्हणून ते आजही आपल्या स्मृतीमध्ये अमर आहेत. पुराणामध्ये तर ते अमरच आहेत, पण आपल्या पण स्मृतीमध्ये ते अमर आहेत. तुम्हीच आठवून बघा, आपल्या हनुमानाची सतत आपल्याला आठवण येत राहते कुठल्या ना कुठल्या रूपाने. जसं मी मागे आपल्याला सांगितलं, रामाचं आपल्या दिवसातून 100 वेळेला आपल्या तोंडामध्ये नाव येतं उदाहरणादाखल देताना. तसंच आपण शबरीची बोरे म्हणतो. हनुमानाचं तर काय आपण विचारायलाच नको, आपण कितीतरी जप करत असतो. हनुमानासारखी भक्ती, हनुमानासारखी श्रद्धा, हनुमानासारखी शक्ती, हे सगळं आपल्या तोंडामध्ये असतं. कदाचित राम अवताराचा शेवट रावणवादाने होत नाही, तर तो हनुमंताच्या प्रेमाने होतो, शबरीच्या प्रतीक्षेत होतो, जटायूच्या समर्पणाने होतो, सीतेच्या त्यागाने होतो आणि लक्ष्मणाच्या निष्ठेने होतो. म्हणूनच आज राम अवतार संपवताना मला एक प्रार्थना करावी वाटते आपल्या सगळ्यांच्या बरोबर. तुम्ही पण करा, मी पण करेन. एक प्रार्थना मला करावी वाटते की हे प्रभू, आम्हाला तुमच्यासारखे होणे कधीच जमणार नाही. हनुमानासारखी व्यक्ती कदाचित होणे आम्हाला, कदाचित काय आम्ही कधीच होऊ शकणार नाहीत. जटायूसारखा त्याग तर आम्हाला कधीच जमणार नाही. पण जेव्हा आमच्या आयुष्याचा शेवटचा दिवस येईल, तेव्हा आमच्या तोंडावर, आमच्या ओठावर फक्त तुझेच नाव असू देत. आणि आमच्या मनामध्ये एवढी खात्री असू दे की आम्ही आयुष्यभर परिपूर्ण भक्त जरी तुझे झालो नसलो, तरी तुझे होण्याचा प्रयत्न मात्र आम्ही प्रामाणिकपणे केलेला आहे. कारण शेवटी रामाना मोठे भक्त नकोय, प्रदर्शन करणारे भक्त नको आहेत. रामाना आपले वाटणारे भक्त हवे आहेत. आणि त्यांना आपले वाटणारे भक्त आपण बनण्याचा आजपासून प्रयत्न करणार आहोत. राम अयोध्येत जन्मले हे त्रिकालाबाधित सत्य आहे, पण रामत्व आपल्या हृदयात जन्मले तरच राम अवतार पूर्ण होणार आहे. अशा प्रकारे आपण राम अवतार, थोडासा आगळा वेगळा राम अवतार, भगवंतांचा 7वा अवतार प्रभू श्रीराम अवतार आपण इथे संपवणार आहोत. पण हा पूर्णपणे भाग संपवण्याच्या आधी मला अजून 2 गोष्टी आपल्याला सांगायच्या आहेत. एक रावण नीती, आणि पूर्णपणे भारतामध्ये पूर्ण भारतामध्ये मंदिरं काय, भारताच्या बाहेर पण श्रीरामांची मंदिरे आहेत. पण भारतामध्ये काही मंदिरे अशी आहेत की जी अजून जास्त लोकांना माहित नाहीत. अशी काही ठराविक मंदिरं मी थोडीशी शोधून काढलेली आहेत, तिच्याबद्दल पण मी आपल्याला थोडीशी या भागामध्ये माहिती देणार आहे. आणि आपल्याला महत्वाची रावण नीती सांगणार आहे. रावण नीती ही लोक परंपरेमध्ये सांगितलेली आहे. कीर्तनकार, कथाकार, प्रवचनकार सांगतात, कुठल्याही पुराणामध्ये याला आधार नाही. त्यामुळे असे जर कोणाला वाटत असेल की कुठल्या तरी पुराणामध्ये वाल्मिकी रामायण, रामचरित मानस यामध्ये कुठे होती, हिने कुठे सांगितली, म्हणून मी आधीच आपल्याला सांगत आहे, फक्त हिचा अर्थ अतिशय सुंदर आहे. म्हणून मी रावण नीती हा भाग, हा राम अवतार हा संपवताना मी घेत आहे. रावण नीती म्हणजे काय हे आधी मी आपल्याला सांगते आणि मग रावणाने सांगितलेला उपदेश आपल्या समोर मांडणार आहे. ज्या वेळेला अंतिम युद्ध झाले, राम आणि रावणाचे अंतिम युद्ध झाले आणि रावण पूर्णपणे म्हणजे परास्त झालेला होता आणि त्याचा अंत्य समय अगदी जवळ आलेला होता, त्यावेळेला प्रभू श्रीरामाने लक्ष्मणाला सांगितले, लक्ष्मणा,
जा रावणाकडे जाऊन काही ज्ञान मिळव. लक्ष्मणाला हे अजिबात आवडलेले नव्हते. लक्ष्मणाचं असं म्हणणं होतं की तो दैत्य आहे, मी त्याच्याकडून काय शिकू. त्यावेळेला प्रभू श्रीरामानी सांगितले, रावण जरी दैत्य असला तरी तो ब्राह्मण आहे, प्रगाढ पंडित आहे, त्याच्यासारखी विद्या कोणाजवळही नाही. त्यांनी अनेक विद्या मिळवलेल्या आहेत आणि तू त्याच्याकडे जाऊन काही मोलाचे उपदेश ऐकून घे. त्यानंतर प्रभू श्रीरामानी अजून एक गोष्ट सांगितलेली होती. ही गोष्ट सगळ्यांनी लक्षात ठेवायला पाहिजे. कुठलाही उपदेश किंवा शिक्षण घेत असताना नम्रता पाहिजे आणि त्या व्यक्तीच्या पायाजवळ बसायची असते. आपल्याला पुढे आता 8वा अवतार कृष्ण अवतार ज्या वेळेला येईल आणि महाभारताचा प्रसंग आता आपल्याला आठवला असेल की दुर्योधन डोक्याशी बसलेला होता आणि अर्जुन श्रीकृष्णाच्या पायाशी बसलेला होता. नम्रता ही नेहमी पायाशी उभी राहिल्यानंतर दिसते, डोक्याशी उभी राहिल्यानंतर कधीही दिसत नाही. आणि त्यातल्या त्यात ज्या वेळेला तुम्हाला ज्ञान मिळवायचे असते त्यावेळेला नम्रपणे पायाजवळ बसायचे असते किंवा पायाजवळ उभे राहायचे असते. ही परंपरा आहे आणि हे पुराणापासून सांगत आलेले आणि प्रत्यक्ष देवानी देखील हे सांगितलेले आहे. त्यामुळे त्यांनी लक्ष्मणाला सांगितले की रावणाच्या पायाजवळ जाऊन नम्रपणे उभा राहा आणि त्यांना विचार आणि त्यांना विनंती कर की मला काही कूटनीती किंवा आपला जो उपदेश आहे तो उपदेश आपण करावा अशी विनंती कर. त्यानंतर लक्ष्मण ज्या वेळेला रावणाकडे गेला आणि रावणाच्या जवळ जाऊन त्यांनी ही विनंती केली त्यावेळेला रावणाच्या लक्षात आले की ही आज्ञा प्रभू श्रीरामानी लक्ष्मणाला केलेली आहे. दोघेही एकमेकांना ओळखत होते आणि त्यानंतर जो रावणाने उपदेश केला तो बराच खूप मोठा आहे, पण त्यातले 12 जे उपदेश आहेत ते अत्यंत सुंदर आहेत आणि ते आपल्या कलियुगासाठी आपल्यासाठी महत्वाचे आहेत, म्हणून मी आपल्याला हे सांगणार आहे. रावणाने लक्ष्मणाला सांगितले की शुभस्य शीघ्रम, म्हणजे कुठलाही चांगला विचार, एखादे चांगले दान किंवा एखादी कोणाची सेवा करायची असेल, कुठलं समाज कार्य करायचं असेल, ईश्वराचं स्मरण करायचं असेल, सत्कर्म करायचं असेल तर ही गोष्ट उद्यावर ढकलू नकोस, ही लगेच करून घे. म्हणजे कुठलीही चांगली गोष्ट जर करायची असेल तर तिला उद्या करतो, उद्या बघतो किंवा उद्या बघते, बघूत नंतर, अजून खूप अवकाश आहे, असं करून त्याला पुढे ढकलू नये. चांगल्या गोष्टी ह्या नेहमी लगेच करावा. एखादा चांगला विचार देखील आपल्या डोक्यामध्ये जर आला तर तो देखील आपण तो लगेच अंमलात आणला पाहिजे. कलियुगातल्या माणसासाठी तर हा अत्यंत महत्वाचा आहे. चांगल्या कामाचा विलंब करू नये, कारण आजचाच दिवस आपल्या हातात आहे. उद्याचा दिवस आपल्या हातात आहे का नाही हे फक्त भगवंताला माहित आहे, आपल्याला माहित नाहीये. तो श्वास त्यांनी दिलेला आहे, त्यामुळे त्या श्वासावर त्याचं नियंत्रण आहे. तो श्वास त्यांनी कधी थांबवायचा हे तो ठरवतो. म्हणून आत्ता लगेच चांगला विचार आला की तो आत्ता लगेच अंमलात आणावा. दुसरी नीती आहे त्याची, रावण नीती मधला दुसरा त्यांनी सांगितलेला उपदेश, वाईट काम नेहमी पुढे ढकला. हे मात्र अत्यंत महत्वाचं आहे आणि खरंच आहे. चांगल्या कामामध्ये घाई करावी, पण वाईट कामामध्ये कधीही घाई करू नये. रागात बोललेले कठोर शब्द, सुडाच्या भावनेने घेतलेला निर्णय, लोभापोटी केलेले काम आयुष्यभर आपल्याला पश्चाताप देते. म्हणून मनात जर एखादं तुम्हाला संताप आला, राग आला किंवा काहीतरी असं एखादं स्फोट झाल्यासारखं आपल्याला होतो, तर त्यावेळेला लगेच कुठलीही गोष्ट करायला जाऊ नका. थोडा वेळ थांबा, थोडासा विचार करा. असे ठरवा की आत्ता मला जे मनामध्ये वाटते ते मी आत्ता या क्षणी नाही बोलणार, मी थोडा वेळ आज थांबेन, उद्या थांबेन. जो काही त्या रागामध्ये तुम्ही निर्णय घेणार असतात, काही असू शकतो, नातेवाईकाच्या बाबतीत, मित्रमंडळीच्या बाबतीमध्ये, कुठल्याही बाबतीमध्ये तुमचा निर्णय असतो, तो थांबा, लगेच निर्णय घेऊ नका. तो वाईट निर्णय आहे, त्याला 1-2 दिवसाचा अवधी जाऊ द्या. त्यानंतर 1-2 दिवसानंतर तुमचा क्रोध, राग जो काही असतो तो शांत होतो, तो कमी होतो, तुमच्या मनातला विवेक जागा होतो आणि त्या रागामध्ये जर तुमच्याकडून चुकीचं पाऊल उचललं जाणार असतं
ते थोड्या वेळाकरता थांबतं आणि विवेक जागा झाल्यानंतर त्यातला फोलपणा तुमच्या लक्षात येतो. आणि जर त्या गडबडीमध्ये त्या संतापाच्या क्षणिक संतापाच्या अहंकाराच्या वेळेत तुम्ही घेतलेला चुकीचा निर्णय आयुष्यभर तुम्हाला पश्चाताप करायला लावतो. म्हणून जर तुम्हाला कधी संताप आला, राग आला किंवा काहीही असं मनामध्ये वाईट विचार आला, तर लगेच त्याच्यावर अंमल करायला जाऊ नका. शत्रूला कधीही लहान समजू नका. बऱ्याच वेळेला असं होतं. म्हणून रावणाने सांगितलं की लक्ष्मणा, मी रामाला कमी लेखलं. मला असे वाटले की त्याच्याजवळ कुठलेच मनुष्यबळ नाही, तो राजा नाहीये कुठला, तो वनवासी आहे. तर वनवासी साध्या वानरांना घेऊन तो माझ्याशी काय युद्ध करणार आहे, म्हणून मी त्याला लहान समजलो आणि इथेच माझी चूक झाली. हा माझा अहंकार माझ्या विनाशाला कारणीभूत झाला. म्हणून कुठल्याही शत्रूला कधीही लहान समजू नये. तो आपल्यापेक्षा मोठा आहे असा विचार करूनच पावले उचलावी लागतात. स्वतःची गुपिते आणि कमकुवतपणा सहजपणे उघड करू नका. हे अत्यंत महत्वाचं आहे. बऱ्याच वेळेला भावनावश होऊन माणसाच्याकडून, स्त्री असो, पुरुष असो, मुलं असो, तरुण पिढी असो, काही स्वतःचा कमकुवतपणा असतो किंवा काही अशी गुपित असतात. सहज बोलता बोलता आपल्या मित्रमंडळींना म्हणा, नातेवाईकांना म्हणा, सांगितली जातात आणि या गुपितांचा गैरफायदा घेतला जातो किंवा त्याचा आत्ताच्या साध्या भाषेमध्ये कलियुगातल्या गॉसिपिंग होतं. आणि ज्याला तुम्ही फक्त जवळचा म्हणून ही गुपितं सांगितलेली असतात, ती जगभर पसरली जातात. आणि ज्या वेळेला पसरतात त्यावेळेला तुम्ही सांगितलेलं एवढं असतं आणि जातं त्यावेळेला ते एवढं झालेलं असतं. म्हणून स्वतःचं गुपित किंवा कमकुवतपणा कधीही कोणाजवळ उघड करायचा नसतो. किती सुंदर रावण नीती आहे. म्हणजे ही पुराणामध्ये नाही, पण ज्या काळापासून ही कथाकारांनी किंवा ज्यांनी कुणी प्रवचनकारांनी ही सांगितलेली आहे, खरंच त्यांनी खूप विचार करून ही रावण नीती आपल्यासाठी तयार केलेली आहे. स्तुती करणाऱ्यांपेक्षा टीका करणाऱ्यांना जवळ करा. अत्यंत महत्वाचं आहे कलियुगामध्ये. कलियुगामध्ये स्तुती करणारे लोक अत्यंत गोड असतात. पण जर एखाद्या वेळेस तुम्ही दुसऱ्यांमधला, एखाद्या व्यक्तीमधला, तुमचे मित्रमंडळी, नातेवाईक जे कोणी आहे त्यांना जर तुम्ही सांगितलं, अरे हे तुझं चुकलं होतं बरं का, यावेळेला तू असं नको होतंस, असं करायला हवं होतंस, तर तुला अजून जास्त छान फायदा झाला असता, असं म्हटलं की समोरच्याला राग येतो. कारण त्या आत्ता कलियुगामध्ये काय झालेलं असते की खोटी स्तुती देखील प्रिय झालेली आहे, पण खरी टीका ही त्रासदायक होते. लगेच जर टीका केली की तुम्ही त्या व्यक्तीशी नातं तोडून मोकळे होतात, कारण ही नेहमी आरसाच दाखवते. ही नेहमी माझ्यातल्या वाईट म्हणजे जे काही कमी आहे तीच सांगायला जाते. पण टीका करणाऱ्यामुळे ती खऱ्या चांगल्या भावनेने जर टीका केलेली असेल किंवा तुमच्यातला दोष दाखवलेला असेल, तर तो तुमच्या फायद्याचा असतो, कारण त्याच्यातून तुम्हाला खूप काही शिकायला मिळतं आणि तुमच्यामध्ये अजून बदल घडतो. जी गोष्ट तुम्ही करत असता त्यामध्ये अजून बदल घडतो, फरक पडतो आणि ती चांगल्या पद्धतीने तुम्ही लोकांच्या समोर ती गोष्ट आणू शकता. जवळच्या माणसाशी कधीही वैर करू नका. ही खूप महत्वाची गोष्ट आहे आणि नेहमी ही लक्षात ठेवायला पाहिजे. आपल्या आयुष्यामध्ये रोज जे आपल्या संपर्कात लोक असतात, आवर्जून नीट लक्ष देऊन हा हा मुद्दा, ही नीतीतला हा भाग लक्षात ठेवा. आपल्या आयुष्यामध्ये रोज जे संपर्कामध्ये लोक असतात, सेवक, सहकारी, आचारी, सारथी, द्वारपाल, नातेवाईक आणि भाऊ. आता याच्यातले शब्दांचा परत एकदा मी वेगळ्या पद्धतीने सांगते. आचारी म्हणजे आता आपल्याकडची स्वयंपाकीण, कामवाल्या बायका, द्वारपाल म्हणजे आपला वॉचमन जो असतो तो, ड्रायव्हर, हे सगळ्या लोकांना तुमच्या घरातली प्रत्येक गोष्ट माहिती असते. आणि जर समजा तुमच्याकडून यांना, आता भाऊ आणि नातेवाईक, भावंड आणि नातेवाईक हे पण यामध्ये आहेत, पण सगळ्यात जास्त धोकादायक हे लोक असतात. तुम्ही जर यांना थोडे जरी नाराज केले की तुमच्या घरातली प्रत्येक गोष्ट बाहेर होते, सगळीकडे ही गोष्ट पसरून जाते. तुमच्या घरात कुठे काय ठेवलेलं आहे आपण हे बघतो. अनेक वेळेला चोऱ्या होतात, हे होतात की माहिती कुठे कोण देतं बाहेर, चोरांपर्यंत ही माहिती कुठे कोण देतं, कोण सांगतं, हेच लोक सांगतात.
म्हणून यांच्याशी जास्त वैर करू नका, गोडीमध्येच यांच्याशी राहा. कारण विश्वास आणि नातेसंबंध कोणत्याही साम्राज्यापेक्षा नेहमी मोठे असतात. हे नातेवाईक आणि भावंडांच्या बाबतीमध्ये मात्र तुम्हाला हे सांभाळलं पाहिजे. जवळच्या व्यक्तीचा जर आपण विश्वास गमावला तर बाहेरचा शत्रू करणार नाही एवढं नुकसान हे लोक करतात. एक वेळ बाहेरचा शत्रू परवडला त्यापेक्षाही जास्त नुकसान हे लोक तुमचं करतात. अति आत्मविश्वास ही विनाशाची सुरुवात आहे. बऱ्याच वेळेला बऱ्याच लोकांना अति आत्मविश्वास, माझ्यासाठी हे असंच सोपं आहे, हे मी येऊ करतो, हे मी येऊ करते, माझ्यासाठी हे काही अवघड नाहीये, मला ह्याची खूप वर्षानुवर्षापासून सवय आहे. हा अति फाजील आत्मविश्वास आहे आणि हा आत्मविश्वास विनाशाची सुरुवात करतो. याच्यातूनच बऱ्याच वेळेला खूप मोठं नुकसान होतं. रावणाने लक्ष्मणाला सांगितलं की लक्ष्मणा, माझ्यामध्ये हा अति आत्मविश्वास होता की माझा राम काय बिघडवू शकणार आहे, वानर सेनेला घेऊन तो माझ्यासारख्या एवढ्या बलाढ्य राजाचं काय नुकसान करू शकणार आहे. हा जो माझा फाजील आत्मविश्वास होता त्यामुळेच आज माझी सगळी लंका ओस पडलेली आहे. लोभांवर सुरुवातीलाच नियंत्रण ठेवा. अति लोभ हा नेहमी त्रासदायक होत असतो. रावणाने हेच सांगितले की मी अति लोभ केला, मला परस्त्रीचा लोभ करायला नको होता. माझ्याजवळ मंदोदरी सारखी स्त्री बायको असताना देखील मी परस्त्रीचा लोभ केला आणि त्यातूनच हा एवढा मोठा विनाश घडला. त्यामुळे लोभावर, कुठल्याही गोष्टीच्या बद्दल लोभ मनात निर्माण झाला तर त्यावर वेळीच नियंत्रण ठेवा. सत्ता, संपत्ती आणि पदाचा अहंकार करू नका. परत तोच भाग आलेला आहे. प्रत्येक भागामध्ये आपण जर नीट बघितलं तर हेच येतं की सत्ता, संपत्ती, पद याचा कधीही अहंकार करू नका. आज हे तुमच्या जवळ आहे, दुसऱ्या क्षणाला ते तुमच्या जवळून निघून जाऊ शकतं. त्यामुळे त्याच्यातून, त्या अहंकारातून तुम्ही अनेक वाईट गोष्टी करता, अनेक लोकांना तुम्ही दुखावता आणि नंतर तुम्ही एकटे पडता. ज्या वेळेला हे सगळं तुमच्या जवळून निघून जातं त्यावेळेला तुमच्या जवळ ना पद, पैसा, ना प्रतिष्ठा असते, ना माणसं असतात. त्यामुळे या गोष्टीचा अहंकार करू नका. जे काही करा ते पूर्ण, 10वा उपदेश आहे, जे काही करा ते पूर्ण मनाने करा. प्रेम, मैत्री, भक्ती, पूजा, कर्तव्य ह्या गोष्टी सगळ्या अर्धवट मनाने करू नका. करायचं म्हणून करायचं, लोकांना दाखवण्यासाठी म्हणून करायचं, मी करतो किंवा मी करते म्हणून ह्या गोष्टी करायला जाऊ नका. मन जर नसेल तुमचं, कुठल्याही गोष्टीमध्ये जर मन नसेल तर त्या गोष्टीमध्ये यश कधीही मिळत नाही. पूर्ण एकाग्रता, अगदी मनापासून ती गोष्ट केली पाहिजे. समर्पण भावनेने जर ती तुम्ही गोष्ट केली तर ते कार्य, जे कुठलं कार्य तुम्ही करणार असाल ते कार्य अत्यंत यशस्वी होतं. 11वा उपदेश, ज्ञान मिळवण्यासाठी नम्रता आवश्यक आहे. रावणाने सांगितले, लक्ष्मणा, आता तुला रामाने सांगितले की माझ्याकडून ज्ञान घे, पण नम्रतेने ज्ञान घे. समोर कोण आहे हे बघू नकोस. समोर शत्रू आहे, पण शत्रूकडून देखील बऱ्याच वेळेला आपल्याला मोलाचे ज्ञान मिळते आणि ते ज्ञान मिळवण्यासाठी अत्यंत नम्र व्हावं लागतं. मी कशाला त्याच्याकडून शिकू, तो कोण लागून गेला एवढा मोठा, ती कोण लागून गेली एवढी मोठी तिच्याकडून शिकायला, ही भावना नसते. प्रत्येकामध्ये काहीतरी एक गोष्ट असते की ती गोष्ट चांगली असते आणि ते ज्ञान चांगलं असतं. त्यामुळे त्या व्यक्तीकडून ती गोष्ट शिकणं अत्यंत महत्वाचं असतं आणि ते शिकत असताना नम्रतेने, आदराने त्या व्यक्तीकडून ती गोष्ट, ते ज्ञान आपल्याला मिळवायचं असतं. आणि सगळ्यात महत्वाचा, कदाचित याच्या अनुषंगाने मी एक छोटीशी कथा सांगणार आहे आपल्याला, ती पण कथा माहीत असेल. निसर्गाच्या आणि दैवी नियमाच्या विरोधात कधीही जाऊ नका. ही गोष्ट कलियुगासाठी अत्यंत महत्वाची आहे. निसर्गाच्या विरोधामध्ये आपण सध्या सगळे कलियुगातले लोक जात आहोत आणि त्यामुळे आपण अनेक गोष्टींना तोंड देत आहोत. उत्तराखंडचं आपण नेहमी बघत आलेलो आहोत. आता अमरनाथ मध्ये पण आपण तेच बघितलेलं आहे की अमरनाथचं
जे शिवलिंग असतं, बर्फाचं लिंग बनतं, हे राखी पौर्णिमेपर्यंत असतं. म्हणजे साधारण 2 महिन्यापर्यंत ते शिवलिंग तसंच्या तसं असतं. 10-10, 15-15 फूट मी स्वतः जाऊन आलेली आहे तिथे. मी पण स्वतः अगदी पूर्ण शिवलिंग 10 फुटाचं शिवलिंग मी बघितलेलं आहे. आणि आत्ता या वर्षीची ती घटना आहे की 3ऱ्या दिवशी ते शिवलिंग वितळलेलं आहे. म्हणजे तुम्ही निसर्गाच्या पूर्णपणे विरोधात जाता. आत्ता मी ज्यावेळेला ते फोटो किंवा रील्स बघितल्या त्यावेळेला तिथली गर्दी, तिथे वाढणारा सगळा आपल्या श्वासामुळे जे पोल्युशन होते, ते पोल्युशन ते बर्फ वितळायला कारणीभूत होते. म्हणजे निसर्गाच्या विरोधात मध्ये ठराविक लोक किंवा तिथे ठराविक गोष्टी होत असत्या, तर ते तसंच शिवलिंग 2 महिन्यापर्यंत राहिलं असतं. पण आता 3ऱ्या दिवशी शिवलिंग वितळणं म्हणजे तुम्ही निसर्गाला किती त्रास देत आहात. आणि कधीतरी त्याचा प्रकोप होतो आणि मग आपण म्हणायला लागतो की दैवी प्रकोप झाला, दैवी प्रकोप झाला आणि आम्हाला असं झालं तसं झालं. पण त्याला कारणीभूत आपण असतो. उत्तराखंडमध्ये तर आपण नेहमी बघतो, नेहमी प्रलय येतो, मोठा प्रलय येतो, भूस्खलन होतं, अनेक लोक जातात, तिथलं जीवन विस्कळीत होतं. पण तरीही आपण सुधरत नाहीत. आपण वरचे वर आपण त्या गोष्टी ज्या नको म्हणून सांगितलेल्या असतात त्या गोष्टी आपण करत जातो, निसर्गाच्या विरोधामध्ये जातो आणि मग निसर्गाची हानी होते आणि त्याबरोबर आपली पण हानी होते. म्हणून रावणाने सांगितलेले आहे की निसर्गाच्या आणि दैवी नियमांच्या विरोधात जायचं. आता निसर्गाच्या विरोधातलं मी आपल्याला सांगितलं. आता मी आपल्याला सांगत आहे दैवी विरोधात का जायचं नाही. दैवामध्ये तुमच्या जे काही लिहून ठेवलेलं असतं ते तुम्ही कधीच बदलू शकत नाही. आपला जन्मही भगवंतानी लिहून ठेवलेला आहे, मृत्यू पण भगवंताने लिहून ठेवलेला आहे. जन्म कसा होणार ते पण त्यांनी ठरवलेलं होतं. मृत्यू कसा होणार, शांत होणार, त्रासदायक होणार, किती वेळ लागणार, लगेच मृत्यू होणार का आपल्याला खरडत राहावं लागणार, हे आपल्याला काहीच माहित नाही, हे भगवंतांना माहिती आहे. या अनुषंगाने मी आपल्याला एक रावणाचीच कथा सांगते. ही पण लोकपरंपरेमध्ये अनेक काळापासून म्हणजे मी माझ्या लहानपणीही ऐकलेली आहे. म्हणजे ही किती आधीची आहे, किती आधीपासून कथाकार, कीर्तनकार सांगतात. मला माझ्या आजींनी आणि आईनी ही कथा सांगितलेली आहे, की आज मी आपल्या समोर सांगते. बऱ्याच लोकांना माहिती आहे का नाही मला माहित नाहीये. रावण ज्यावेळेला पूर्णपणे बलवान झाला, भगवान महादेवांची तपश्चर्या करून त्याने अनेक शक्ती मिळवल्या, देवतांशी त्यांनी युद्ध केलं आणि सगळ्या देवतांना त्यांनी बंदी बनवून आपल्या लंकेमधल्या कारागृहामध्ये बंदिस्त केलं होतं. त्यामध्ये सगळे देवदेवता होते, नवग्रह होते, शनिदेव होते, प्रत्यक्ष यम होते, सटवाई देखील होती. आणि हे सगळ्यांना त्यांनी बंदी करून आपल्या कारागृहामध्ये ठेवलेलं होतं. आणि कारागृहामध्ये ठेवल्यानंतर त्याला असे वाटत होते की हे सगळे आता माझे बंदी आहेत आणि आता दैवामध्ये जे काही असेल माझं ते सगळं दैव मी माझं बदलू शकतो, विधी लिखित मी माझं सगळं बदलू शकतो, असं त्याला वाटायला लागलेलं होतं. तो एवढा अहंकार त्याचा वाढलेला होता. आणि तो रोज कारागृहाजवळ जाऊन, ह्या सगळ्यांना बंदिस्त केलेल्या कारागृहाजवळ जाऊन त्यांची कुचेष्टा करत असे की तुम्ही सगळे इथे बंदिस्त आहात, कोण माझे काय बिघडवणार आहेत, ग्रहांचा परिणाम माझ्यावर काय होणार आहे किंवा माझ्या वंशावर काय होणार आहे. असे म्हणतात काही कीर्तनकार की त्याच्या सिंहासनाच्या समोरच्या बाजूला नवग्रह सगळ्यांना त्यांनी असे पालथं झोपवलेलं होतं की त्यांची कुदृष्टी कुठल्याही त्याच्या मुलांवर पडू नये म्हणून त्यांनी पालथं झोपवलं होतं, असं काही कीर्तनकार, कथाकार सांगतात. हा असा बराच काळ गेला आणि एके दिवशी तो परत असा रोज त्याचा नित्यक्रम असायचा की कारागृहाजवळ जायचं आणि सगळ्यांची कुचेष्टा करायची आणि निघून जायचं. एके दिवशी गेल्यानंतर तिथे सटवाई त्याच्याकडे बघून हसली. हसल्यानंतर त्यांनी विचारले की तू का हसलीस. तर तिने, सटवाईने सांगितलं की तुझं जे दैवी लिखित आहे, जे दैव लिहिलेलं आहे ते तुझ्या भाळी लिहिलेलं आहे. तू ज्या वेळेला जन्माला आलास त्याच्या 5व्या दिवशीच हे तुझ्या भाळावर लिहिलेलं आहे. तू आम्हाला जरी बंदिस्त केलं असलंस तरी विधी लिखित किंवा दैवी नियम जे आहे, देवानी जे नियम घालून घेतले त्याच्या विरोधात तू जाऊ शकत नाहीस. तर त्यावेळेला रावणाने विचारलं की माझ्या भाळावर किंवा माझ्या कपाळावर काय लिहिलेलं आहे. ती म्हणाली हे मी नाही सांगू शकत, मी लिहिलेलं आहे, मी स्वतः लिहिलेलं आहे, भगवंतांच्या इच्छेने मीच लिहिते हे, पण मी हे तुला सांगू शकत नाही आणि हे कोणालाच सांगितलं जात नाही.
त्यावेळेला त्यांनी अत्यंत आग्रह केल्यानंतर तिने सांगितलं, मी सांगणार नाही, पण मी एक तुला आरसा देते. त्याच्यामध्ये तुझ्या तेवढी तुझ्यामध्ये तपश्चर्येचं तुझ्यावर बळ आहे, नाहीतर हे कुठल्याही मानवाला कधीही कळत नसतं. म्हणजे ही कथा आहे आणि यातला आपण मतितार्थ समजून घेऊयात, की कुठल्याही मानवाला हे कधीही कळणार नसते, पण तुझ्या तपश्चर्येच्या बळावर तू हे अर्शामध्ये बघू शकतोस. मला सांगण्याची आज्ञा नाही, ब्रह्मदेवानी मला ही आज्ञा दिलेली नाही. म्हणून तिने त्याच्या समोर आरसा केला आणि त्या आरशामध्ये रावणाने वाचले की रामाकडून तुझा अंत होणार आहे, हे त्याच्या भाळावर लिहिलेले होते सटवाईने त्याच्या जन्मानंतर 5व्या दिवशी. आणि म्हणून त्यांनी खूप प्रयत्न केला. राम जन्माला येण्याच्या आधीपासून त्यांनी राम जन्माला येऊ नये म्हणून प्रयत्न केला, पण श्रीरामांचा अवतार झाला आणि प्रभू श्रीरामांकडून त्याचा अंत झाला. म्हणजे दैवी जे नियम असतात ते नियम असतातच, त्याच्या विरोधामध्ये आपण कधीही जाऊ शकत नाही. आपलं सायन्स कितीही पुढे गेलेलं असू दे, आपण म्हणतो की आता कितीतरी अद्यावत सगळं पुढे गेलेलं आहे, तंत्रज्ञान पुढे गेलेलं आहे, सगळे औषधं आहेत, सगळं आहे, कुठल्याही रोगांवर उपचार होऊ शकतो, भारतात नाही झाला भारताच्या बाहेर होऊ शकतो, पण तरीही जे नियम आहेत, जे ब्रह्मदेवानी भगवंतानी ठरवून ठेवलेले आहे, त्याच्या विरोधामध्ये आपण कधीही जाऊ शकत नाहीत आणि जायला पण नको. अशा प्रकारे रावणाने लक्ष्मणाला अनेक उपदेश केले, पण त्यातले महत्वाचे मी 12 उपदेश आपल्याला सांगितलेले. अशा प्रकारे ही रावण नीती मी या ओघाओघाने आपल्याला सांगितलेली आहे. त्यानंतर ही कथा संपवण्याच्या आधी आपल्याला फक्त मंदिरे कुठे कुठे खूप महत्वाची आणि छान मंदिरं आहेत, ही मंदिरं फक्त मी आपल्याला सांगणार आहे आणि त्यानंतर मात्र आपण भगवंतांचा हा 7वा अवतार समाप्त करूया. रामकथा सांगताना मी वाल्मिकी रामायण, अध्यात्म रामायण, रामचरित मानस, श्रीमद भागवत, विष्णू पुराण, पद्मपुराण, स्कंद पुराण याचा आधार घेतलेला आहे आणि बाकी लोकपरंपरेनुसार कथाकार कीर्तनकार जसे सांगतात त्यानुसार सांगून हा थोडासा आगळा वेगळा राम अवतार मी आपल्या समोर सादर केलेला आहे. आता आपण काही मंदिरं बघूत. अयोध्येचं मंदिर तर सगळ्यांना माहिती आहे, प्रत्येकाने तिथे जाऊन दर्शन घेतलेले आहे. मी देखील स्वतः तिथे जाऊन दर्शन घेतलेलं आहे आणि ज्या वेळेला मी स्वतः आता मी मार्च मध्ये गेलेली होते, त्यावेळेला ज्या वेळेला मी मंदिरामध्ये प्रवेश केला तेव्हापासून माझ्या मनामध्ये एक वेगळी भावना येत होती आणि ज्या वेळेला मी प्रभू रामांच्या मूर्तीसमोर उभी राहिले, मला तिथली एक गोष्ट अत्यंत आवडली, ती ह्या ओघाओघाने मी आपल्यासमोर सांगत आहे. ज्यावेळेला आम्ही मंदिरामध्ये गेलो, प्रभू श्रीरामांची मूर्ती बघत असल्यानंतर अखंड माझ्या डोळ्यातून पाणी येत होते. त्यावेळेला नॉर्मली आपण काय बघतो की मंदिरामध्ये गेल्यानंतर आपल्याला जास्त वेळ तिथे उभे राहू दिले जात नाही, पण मला अयोध्येमधल्या मंदिरातला हा खूप सुंदर अनुभव आलेला आहे. साधारण मी 3 ते 4 मिनिटं तिथे उभी होते आणि ज्या वेळेला मला पहिल्यांदा गेल्यानंतर मी आधी सगळं बाकीचं मंदिर वगैरे बघितलं आणि प्रभू रामांच्या समोर मी उभी राहिले, त्यावेळेला मला ती पूर्ण मूर्ती बघताना मनामध्ये एक वेगळी भावना येत होती आणि अखंड पाणी सुरू झालं. तिथे जे सुरक्षा कर्मचारी उभे असतात, मला त्यांच्यातला नम्रपणा आवर्जून सांगावासा वाटतोय. त्या लोकांनी, आताही मी आपल्याला सांगत असताना मला ती प्रभुरामांची मूर्ती समोर डोळ्यासमोर आली आणि आपोआप माझे डोळे परत भरून आले आणि मला जाणवत होतं, पण मला तिथून हलायची इच्छा होत नव्हती आणि एक क्षण माझ्या मिस्टरांनी मला थोडंसं म्हटलं की चल आता जाऊयात आणि गर्दी होतीये, थांबू नकोस, परत ते ढकलाढकली करतील. पण ते स्वर माझ्या कानात पोहोचत होते, पण मनापर्यंत पोहोचत नव्हते आणि तिथून हलायची इच्छा होत नव्हती. मला परत एक क्षण माझ्या मिस्टरांना पण हेच वाटायला लागलं होतं की आता जर ह्या कर्मचाऱ्यांनी जर ढकललं तर विनाकारण ढकलाढकली तिथे व्हायला नको, कारण लोक असतात बरेच. पण त्या सुरक्षा कर्मचाऱ्याचा मला तो गुण इतका भावला मनामध्ये की त्यांनी इतक्या हळुवारपणे माझ्या हाताला स्पर्श केला, कारण त्याला पण ते दिसत होतं आणि बहुतांशी सगळ्यांच्या डोळ्यातून पाणी येत होतं. म्हणजे मला असं नंतर मी परत दुसऱ्या दिवशी एकदा दर्शनाला गेल्यानंतर, कारण पहिल्या दिवशी मी तृप्त झाले नव्हते म्हणून मी परत दुसऱ्या दिवशी दर्शन घेतलं, त्यावेळेला मात्र मी बाकी सगळीकडे बघत होते. त्यावेळेला तिथे गेल्यानंतर त्या
ठिकाणी गेल्यानंतर आपोआपच सगळ्यांच्या डोळ्यातून पाणी येतं. पहिल्या दिवशी तो सुरक्षा कर्मचाऱ्यांनी माझ्या हातावर इतका अलगद हात ठेवला आणि तो म्हणाला की माताजी, अगर आपका मन भर गया हो तो आप आगे जा सकती हो. इतके साधे आणि नम्र त्याच्या स्वर होतो. म्हणजे मला जाणवलं की प्रभू श्रीरामांच्या दारामध्ये म्हणजे पायाशी त्यांचा सेवक उभा आहे आणि प्रभू श्रीरामांसारखाच तो पण नम्र आहे. म्हणजे त्यांनी इतकं कुठेही मला ढकललं नाही किंवा ओढून बाजूला काढलं नाही आणि तेवढ्या नम्रपणे त्यांनी माझ्या अंगाला हात लावून म्हणल्यानंतर मात्र मग मी ठरवलं की 3 मिनिट म्हणजे आपल्यासाठी खूप झाले आणि मग मी शांत मनाने बाजूला झाले. पण ती घटना आणि ते स्वर माझ्या मनामध्ये कायम कोरले गेले. म्हणजे जर प्रभू श्रीरामांच्या जवळ उभं राहिल्यानंतर त्या माणसाच्या मनामध्ये स्वरामध्ये जर इतका गोडवा आणि इतकी नम्रता येत असेल तर आपण जर ठरवले तर तेच भाव आपण आपल्यामध्ये देखील आणू शकतो. म्हणून या अनुषंगाने मी फक्त ती गोष्ट आपल्या म्हणजे मी जाऊन आलेली होती आणि तो अनुभव मी आपल्या बरोबर शेअर केलेला आहे. असो, आता अयोध्या हे मंदिर तर आपल्याला जगप्रसिद्ध मंदिर आहे आणि ते प्रत्येकाने तिथे दर्शन घेतलेले आहे आपल्या प्रभू श्रीरामांचं. त्यामुळे त्या मंदिराच्या बद्दल मी काय सांगायचं आपल्याला, अवर्णनीय ते मंदिर आहे. त्या व्यतिरिक्त काही मंदिरं आहेत भारतामध्ये. भद्राचलम, तेलंगणा इथलं सीता रामचंद्र मंदिर आहे. हे खूप जुनं आहे, साधारण 400-350-400 वर्षापूर्वीचं हे मंदिर आहे. गोदावरी नदीच्या तीरावर वसलेलं हे मंदिर आहे. हे तिथले भक्त रामदास म्हणजे जे तिथले भक्त होते यांच्याशी संबंधित इथे एक कथा आहे की असे म्हणतात की श्रीरामानी स्वतः यांचे कर्ज फेडून या भक्ताची यांना ज्यावेळेला अटक केली गेलेली होती की यांनी घेतलेलं कर्ज मंदिरासाठी म्हणून यांनी काही कर्ज घेतलेलं होतं मंदिर उभारणीसाठी म्हणून आणि ते कर्ज फेडू शकले नाहीत म्हणून स्वतः राम आणि लक्ष्मण आले होते ब्राह्मण वेशामध्ये आणि त्यांनी कर्ज फेडून भक्त रामदासांची सुटका केली अशी इथे कथा सांगितली जाते. दुसरे मंदिर आहे त्रिप्रयार श्रीराम मंदिर. त्रिशूर जिल्हा केरळ येथील ही श्रीरामाची मूर्ती. ही कथा मात्र मला बऱ्याच वर्षापासून माहिती होती, फक्त मला माहिती सविस्तर मिळत नव्हती. मी अशीच कुठेतरी वाचनामध्ये माझ्या ही कथा आलेली होती पण मला माहिती नव्हती. त्रिशूर जिल्हा केरळ येथील श्रीरामाची मूर्ती समुद्रातून मिळाली आहे असे म्हटले जाते. असे म्हणतात की या मूर्तीची पूजा प्रत्यक्ष श्रीकृष्ण करत होते. द्वारका बुडाल्यानंतर श्रीकृष्ण स्वधामाला गेल्यानंतर ही मूर्ती समुद्रामध्ये विलीन झाली. त्यानंतर अनेक वर्ष ती समुद्रामध्ये होती आणि नंतर ती वाहत वाहत एकदा केरळमधील चेट्टुवा किनाऱ्याजवळील काही मासेमारी करत असताना त्यांच्या जाळ्यामध्ये सापडली. अत्यंत तेजस्वी अशी ही मूर्ती. त्या मूर्तीतून ज्या वेळेला सापडली त्यावेळेला दिव्य प्रकाश निघत होता. त्या मासेमाऱ्याने ती मूर्ती त्या गावचे सरदार म्हणजे मुख्य किंवा मुखिया जे आपण म्हणतो त्यांचे कैमळ, त्यांचं नाव कैमळ, यांच्याकडे नेली. कैमळ यांनी विद्वान ज्योतिषी आणि पुरोहितांचा सल्ला घेतला की प्रभू श्रीरामांची ही मूर्ती आहे, यासाठी आपण काय करायची, हिची स्थापना कशी करायची हे विचारले. परंपरेनुसार ज्योतिषी आणि सगळ्यांनी पुरोहितांनी सांगितले की परंपरेनुसार प्रभू श्रीराम इथे आलेले आहेत म्हणजे आपल्याला काहीतरी दैवी संकेत मिळेल आणि ज्या ठिकाणी मग तो दैवी संकेत स्वप्नामध्ये त्यांना मिळाला, कैमळ यांना मिळाला की एक मोर येईल आणि तो मोर जिथे जाऊन थांबेल तिथे त्या मूर्तीची प्रतिष्ठापना करायची. आणि तसेच घडले. दुसऱ्या दिवशी एक मोर आला आणि तो मोर ज्या ठिकाणी गेला थांबला तिथे प्रभू श्रीरामांचे मंदिर बांधण्यात आले. ही मूर्ती पंचधातूची 6 फूट उंच आणि 4 हाताची आहे. याचं हे आगळं वेगळं वैशिष्ट्य आहे. चारीही हातामध्ये शंख, चक्र, धनुष्य आणि जपमाळ आहे. कुठल्याही मूर्तीमध्ये आपण भगवंतांच्या कुठल्याही मूर्तीमध्ये हातामध्ये जपमाळ बघत नाही, पण या मूर्तीच्या हातामध्ये जपमाळ आहे.
त्यानंतर अजून एक मंदिर आहे ओरछा, मध्य प्रदेश मधले ओरछा गावचे राम मंदिर. हे मंदिर मात्र मी पण स्वतः मध्य प्रदेशमध्ये मी ज्यावेळेला फिरायला गेलेली त्यावेळेला हे मंदिर मी पाहिलेलं आहे. इथे रामाची राजा म्हणून पूजा केली जाते. हे साधारण 460 ते 500 वर्ष जुनं मंदिर आहे. याला आजही राजेशाही मानवंदना दिली जाते. पूजा आरती वगैरे तर होते, पण राजेशाही मानवंदना दिली जाते. सकाळ संध्याकाळ पोलिसांच्याकडून शासकीय मानवंदना असते. कारण इथे रामाला राजा म्हणून बघितलं जातं, देव म्हणून बघितलं जात नाही, राजा म्हणून बघितलं जातं. अशी ही 2-3 मंदिरं मला जरा थोडीशी वेगळी वाटली माहिती शोधत असताना, म्हणून मी ही आपल्या समोर आणली. बाकी तर भारतामधली असंख्य मंदिरं आहेत. नाशिकचं आहे काळाराम मंदिर, अशी अनेक मंदिरं आहेत, ती आपल्याला सगळ्यांना माहिती आहेत आणि बहुतांशी सगळ्या मंदिरांना आपण भेट दिलेली आहे. त्यामुळे त्या मंदिरांच्या बद्दल मी आपल्याला काही सांगणे चुकीचे आहे. असो, या प्रकाराने आपण आज भगवंतांचा हा 7वा अवतार प्रभू श्रीराम अवतार इथेच संपवत आहोत. उद्या आपण बघणार आहोत भगवंतांचा 8वा अवतार श्रीकृष्ण अवतार. तोपर्यंत आपण रामांचे नाव घेत राहूयात. यातूनच अजून एक छोटीशी एक गोष्ट मी आपल्याला सांगतेय की रामाच्या नावाचं महत्व किती आहे हे आपल्याला हे पण माहिती असणार आहे. विष्णू सहस्रनामामध्ये प्रभू श्रीरामांच्या नावाचा राम रामेति रामेति रमे रामे मनोरमे सहस्रनाम तत्तुल्यम राम नाम वरानने, हा आपल्याला शेवटी आपण बघतो. त्याच्या मागे एक कथा आहे. पार्वती रोज कैलास पर्वतावर रोज ती विष्णू सहस्रनाम वाचायची आणि एक दिवस असं झालं की भगवान महादेवांना पार्वतीशी काहीतरी बोलायचं होतं आणि ते आले. त्यावेळेला पार्वती विष्णू सहस्रनाम वाचत होती. तर भगवान महादेव म्हणाले की मला तुझ्याशी थोडंसं बोलायचं आहे. ही पण लोककथा आहे, लोकपरंपरेमध्ये आहे. तर ती म्हणाली की माझं अजून पूर्ण विष्णू सहस्रनाम वाचून झालेलं नाहीये, त्यामुळे मी आत्ता आपल्याशी बोलू शकत नाही. तर त्यावेळेला भगवान महादेवांनी सांगितलं की तू एवढा जरी श्लोक म्हणलास तरी तो पूर्ण विष्णू सहस्रनामाचं पुण्य तुला मिळून जाईल. असे हे राम नामाचे पुण्य आहे आणि हा राम नामाचा प्रभाव आहे. म्हणून आपण उद्यापर्यंत कृष्ण अवतारापर्यंत अखंड राम नामाचा जप करत राहूया. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम.